त्या रिव्हॉल्टमध्ये त्याला काढून रंगूनला पाठवलं गेलं. त्याच्यानंतर ही मुघल साम्राज्याची मुघल डायनॅस्टीला थांबवता आलं. तर असे हे शेवटचे राजे त्यांना ब्रिटिश किंवा इंडियन हिस्टॉरियन लेटर मुघल्स म्हणून म्हणतात. ह्या मुघलचं हेच वैशिष्ट्य, त्यांनी त्यांची जिंदगी ऐशो आराममध्ये जगली. ब्रिटिशांसाठी त्यांना किंवा युरोपियनना त्यांना एंट्री देण्याची संधी ह्याच राजांमुळे मिळाली. तर ती जो पॉलिटिकल डिस्कंटेंट, इकॉनॉमीमध्ये इश्यूज हे सगळे ह्याच राजांमुळे आले. कारण त्यांना फक्त ऐशोआराम जिंदगी जगायची होती, त्यांना काहीही काम करायचं नव्हतं. कुठलेही राजे एबल सरदार किंवा एबल वॉरियर्स पण नव्हते. तर म्हणून ह्याच्यामध्ये एक पॉलिटिकल टर्मोइल निर्माण झाला आणि दिस फ्यू किंग्स paved the way for British dominance in India. So coming back to British East India Company, तर तिथं आधी मी तुम्हाला सांगितलं तसंच की मुघल एम्पायरमध्ये म्हणून 4 भागांमध्ये डिव्हिजन झालं. बंगाल, अवध, म्हैसूर आणि हैदराबाद. त्यातलं मी बंगालबद्दल मात्र जास्ती बोलू, कारण आपल्या ईस्ट इंडिया कंपनी जी होती त्याचं मेन पायगुण मात्र बंगालमध्येच होतं. कारण तिथपासूनच आपल्या देशामध्ये ब्रिटिशांची काय म्हणतात डॉमिनन्सची प्रोसिजर स्टार्ट झाली. तर तुम्हाला सांगितलं तसं बंगाल एवढा प्रॉस्परस रिजन होता. तर तिकडे तुम्हाला मी सांगितलं कसं मोहम्मद शहानी प्रत्येक सरदाराला किंवा प्रत्येक गव्हर्नरला बसवलेला होता. तर तसंच मुर्शिद कुली खान नावाचा होता, त्याच्यावरून मुर्शिदाबाद शहर स्थापित झालं, जी त्यावेळी बंगालची डायनॅस्टीची जी पॉवर सीट होती ती मुर्शिदाबादला होती. त्या मुर्शिदाबादमध्ये राजे बसायचे आणि तिकडनं अख्ख्या बंगालचे राज्य करायचे. आणि त्यावेळी बंगालमध्ये बिहारसुद्धा असायचं, झारखंड असायचं, अख्खा बांगलादेश असायचा, त्यावरती कूच बिहारसुद्धा असायचं. आणि हे सगळे रिजन्स तेवढा एवढा मोठा बंगाल होता. आणि त्या बंगालमध्ये हिंदू मुस्लिम दोन्ही इक्वल प्रपोर्शनमध्ये असायचे. आणि मग त्यावर त्याच्या तिकडे मला सांगितलं तसं 2 नद्यांचं मिलन आहे, फर्टाईल रिजन आहे, रॉ मटेरियलसाठी प्रचंड स्पेस आहे, कॉटन आणि टेक्स्टाईलसाठी प्रचंड फेमस जगभरामध्ये असा हा बंगाल प्रदेश होता. म्हणून सगळे युरोपियन्स तिकडे स्थायिक होते, सगळ्यांना तिकडे धंदा करायचा होता. तर तुम्हाला मी सांगितलं 1698मध्ये फोर्ट विलियमचं काम सुरू झालं, ते 1712मध्ये कम्प्लीट झालं. फोर्ट विलियम प्रॉपर बांधला गेला, बाजूनी भिंती, आतमध्ये ऑफिसेस, ट्रेड करायला तिकडे शिप्स डॉक्स असायच्या. सगळा धंदा ब्रिटिशांचा, ईस्ट इंडिया कंपनीचा कलकत्ता बंदच व्हायचा. अख्ख्या साऊथ ईस्ट एशियापासून ते इंडियापर्यंत, ते गल्फ ऑफ एडनपासून येमेनपासून सगळ्यांचा कलकत्तालाच राजधानी होती ईस्ट इंडिया कंपनीची. म्हणून कलकत्ता एक इम्पॉर्टंट पोर्ट सिटी अशी स्थायिक झाली. आणि त्यामुळे कलकत्ता हे शहर, अर्बनाइज सिटी ही पुढे ह्या कारणामुळे बनली. तुम्हाला मी सांगितलं तसं 1717मध्ये फारुख सियारनी कस्टम ड्युटीज रिव्हॉल्व केल्या, म्हणून सगळ्यांनाही खुश झाले, सगळे युरोपियन सगळे खुश झाले. आणि मग मात्र पहिली लढाईमध्ये जे हळूहळू घुसायला लागले ब्रिटिश, ते फर्स्ट कर्नाटिक वॉर. तर लोकांना कर्नाटिकमध्ये म्हणजे मी बऱ्याच लोकांना विचारलं कर्नाटिक म्हणजे लोकांना वाटतं कर्नाटका, पण कर्नाटका नाही. तर फर्स्ट कर्नाटिक म्हणजे हा भागाला कर्नाटिक म्हणतात, या भागाला. तर आपण जेव्हा पाहिलेलं, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा भारतमध्ये छत्रपतीचं टायटल त्यांनी घेतला, तेव्हा आपल्याकडे हा कोकणचा नंतरचा घाटातला रिजन होता. त्यावर हळूहळू विजापूर आदिलशाहीची खालीपर्यंत तंजावरपर्यंत आपलं राज्य होतं. तर तंजावरमध्ये पण मराठे होते, भोसले होते. हा छोटासा येलो पार्ट दिसतोय, हा तंजावरचा मराठ्यांचं राज्य होतं तिकडे. त्यासोबत पाटी हे मात्र कर्नाटिक होते. कर्नाटिक लोक म्हणजे कोण, हे मुसलमानच होते. ही वॉज अ मुस्लिम डायनॅस्टी, म्हणजे राजधानी अरकोटला असायची. त्यासोबत वरती तुम्ही पाहाल तर इथे निजामशहाची हैदराबाद आहे. या दोघांमध्ये नेहमी एक टफ टक्कर असायची की नाही, हा रिजन, हा कोस्ट रिजन आहे विशाखापट्टणमचा, हा माझ्याकडे असणार. तर ह्याच्यावरनं हळूहळूच फ्रेंच लोक असे इन्व्हॉल्व्ह होत गेले, तसे ब्रिटिशही इन्व्हॉल्व्ह झाले. ह्या पहिल्या वॉरमध्ये मात्र काही एवढं मोठं इम्पॅक्ट घडला नाही, कारण स्टेटस क्यो मेंटेन झाला, जो क्या त्यो, जसा था वैसाही रह गया. पुढे काही चेंजेस झाले नाही, म्हणून हा एवढा इम्पॉर्टंट वॉर नाही. पण दिस वॉज अ वॉर जिकडे पहिल्यांदा ब्रिटिश इन्व्हॉल्व्ह झाले. मग मात्र दुसरी जी लढाई झाली सेकंड कर्नाटिक वॉर. सेकंड कर्नाटिक वॉरची गोष्ट एकदमच फनी आहे.
कारण त्याला इट इज अ पार्ट ऑफ ऑस्ट्रियन वॉर ऑफ सक्सेशन. ऑस्ट्रियन वॉर ऑफ सक्सेशनमध्ये हेच होतं की तिकडे राजा मी बनवणार, की माझ्या काय म्हणतात चॉईसचा राजा बनणार. म्हणून ब्रिटिश लोकांनी सांगितलं की नाही हा राजा बनणार, फ्रेंच म्हणाले की नाही हा राजा बनणार. आणि ह्याचीच लढाई ही युरोपमध्ये पण लढत होते, अमेरिकेत पण लढत होते, साऊथ अमेरिकेत पण लढत होते, एशियामध्ये पण लढत होते, इंडियात पण लढत होते. तसंच हा पार्ट होता सेकंड कर्नाटिक वॉर. त्याच्यामध्ये फ्रेंच आणि ब्रिटनमध्ये लढाया झाल्या, पॉंडेचेरी आणि मद्रासमध्ये. आणि असंच करता करता ह्यांच्यामध्ये पण काहीही निकाल लागलाच नाही. दोन्ही आपल्या आपल्या ठिकाणी बसले शांततेप्रमाणे, परत तिकडेच थांबले. परत ती वॉर पुढे एस्केलेट झाला नाही, तो पुढे झाला. तो कमिंग बॅक टू द मेन इव्हेंट, बॅटल ऑफ प्लासी 1757. ह्या टाईम पिरियडमध्ये बंगालची स्थिती अशी झालेली होती की नंतर मुर्शिद कुली खान नंतर अलीवर्दी खान जो आला त्याच्या अंडर मराठ्यांनी त्यांच्यावरती आक्रमण केलं, त्यांना हरवलं. त्यावेळी ओदिशाचा चौथ आणि बंगालचा इयरली रिव्हेन्यू हा अलीवर्दी खान द्यायला लागला मराठ्यांना. म्हणून त्याच्यानंतर एक डिसेंट्रलाइज्ड किंवा एक डिकॉमनाइज्ड पोझिशन निर्माण झाली बेंगॉलमध्ये, जिकडे पॉलिटिकल पॉवर मेंटेन करणारा असा कुठला राजा पुढे आलाच नाही. पण नंतर त्याच्यामुळे युरोपियन लोकांनी फायदा करून घेतला त्यांचे खिसे भरून घेतले. प्रत्येक सरदार, प्रत्येक जमीनदाराकडे रिश्वत देऊन त्यांचे पाकीट भरले, तुमचेही पाकीट भरले, स्वतःचेही भरून घेतले. आणि याची सवय लागत गेली, प्रत्येक राजाला सवय लागत गेली तशी. म्हणून पुढे जो मात्र शेवटचा राजा जो आला बंगालचा, तो सिराजुद्दौला. त्याला माहिती होतं की हे ब्रिटिशांना ना धंदा करायचा नाही आहे, त्यांना धंद्यासोबत त्यांना आपलं ते राज्यसुद्धा करायचं. हा पहिला राजा होता ज्याला समजलं की ब्रिटिश जस्ट ट्रेडसाठी नाही आहेत, त्यांच्या पुढच्याही गोष्टी हवी आहेत, तर त्यांना आपण आत्ताच थांबवायला हवं. तुम्हाला मी सांगितलं स्टार्टिंगमध्ये ब्लॅक होल ऑफ कॅलकटाची स्टोरी, त्याचा हा रिस्पॉन्स बॅटल ऑफ प्लासी. थेट रॉबर्ट क्लाईव्ह जो होता मद्रासमध्ये बसलेला होता, तर सेकंड कर्नाटिक वॉरमध्ये फ्रेंच विरुद्ध लढला. त्याला स्पेशली बोलवलं गेलं बंगालमध्ये ह्या नवाबाला हरवायला. तर तो आला आणि मुर्शिदाबाद जवळ प्लासी नावाचं शहर, तिकडे ही लढाई झाली. त्यावेळी ब्रिटिशांचे फक्त 5,000 सैनिक होते, सिराजुद्दौलाचे 50,000 होते. एवढ्या मोठ्या सैन्याला एकट्या ब्रिटिशांनी हरवलं. एकदा हरवलं कसं, याच्यामागे मोठी स्टोरी आहे, कॉन्स्पिरसी आहे. तर सिराजुद्दौलाचा जो जनरल होता, मिलिटरी जनरल मीर जफर, त्याच्याबरोबर ऑलरेडी मी सिक्रेट अलायन्स बनवून ठेवलेलं होतं. तर जेव्हा बॅटल फील्डमध्ये रणभूमीवरती मीर जफर सैन्य गेलंच नाही, ते घरीच बसलं. त्याच्यामुळे खूप मोठा इम्पॅक्ट पडला आणि ती लढाई हरले. आणि त्या लढाई हरल्यामुळे सिराजुद्दौलाला मारलं गेलं आणि मीर जफरला त्याचा राजा बनवलं, नवाब बंगालचा. आणि ही इज अ फर्स्ट पपेट रुलर ऑफ बेंगाल. पपेट रुलर म्हणतात नावाचा राजा, जो आमच्याचसाठी कामं करणार आणि आम्हीच त्याला बसवल्यामुळे तो आमच्याच कालावधीत असणार, असा तो राजा मीर जफर बनला. आणि ह्याच्यानंतर मीर जफरकडनं तुम्ही आता काय झालं, तुम्ही वॉर हरला तर तुम्हाला पैसा द्यायला लागणार आम्हाला. तर ह्याच्याचकडनं कमीत कमी किती 40-45 मिलियन रुपीज त्यावेळीचे त्याच्याकडनं काढून घेतले. म्हणजे त्यावेळी इंडियन रुपीची किंमत ब्रिटिश पाऊंडच्या 5 पट होती. एवढा पैसा ब्रिटिशांनी इंडियाकडनं, आपल्या बंगालच्या राजाकडनं, एकट्या बंगालच्या राजाकडनं काढून घेतलं. तर हे एक तेव्हाच नव्हे, तर हे प्रत्येक जे गव्हर्नर जनरल असायचे किंवा कंपनीचे ऑफिशियल्स असायचे, रॉबर्ट क्लाईव्ह फॉर द एक्झाम्पल, ह्यांचे पण पाकिट भरले यांनीच. प्रत्येकाला 2-2, 3-3 मिलियन रुपये घेऊन ते इंग्लंडमध्ये गेले. तर असं म्हणतात की जे इंडियामध्ये काम करून ब्रिटिश जे सर्वंट असायचे, ज्या युकेमध्ये परत रिटर्न करायचे, तर त्यांची वेल्थ आहे ना 6-10% वाढायची. 6-10% पण 6-10 टाइम्स वाढायची त्यांची वेल्थ. ते सगळे लोकांना खूपच क्वेश्चन पण झालं की एवढा पैसा आपल्या देशामधून ते घेऊन गेले जस्ट ॲज अ वॉर इंडेमनिटी. आणि हे समजलं मीर जफरला नंतर की त्याला कळलं की अरे बापरे, एवढी मोठी चूक केली त्यांना आपण येऊन, तर आपल्याकडे काय पॉवरच नाही आहे. म्हणून तो हळूहळू ब्रिटिशांच्या विरुद्ध पॅट रचवायला लागला. आणि ब्रिटिशांना समजलं हे, त्याला पहिले काढून टाकला. त्याच्या बदले त्याचा नेफ्यूला ठेवला.
तर नेव्ही पण असं असायला समजलं की हे पण आमच्यासाठी काय काम करत नाही आहेत, आपण नावाचा राजा आहोत, आपल्याकडे काय पॉवर नाही आहे. तो पण हळूहळू ब्रिटिशांच्या विरुद्ध कट रचवायला लागला. त्यांच्यामध्ये छोटीशी लढाई झाली, तो पळून गेला, तो अवधला गेला लढून. तुम्ही पाहिलं त्या मॅपमध्ये अवध आणि हे बाजूबाजूलाच आहे, तुझं बंगाल आणि ते अवध. आणि अवधचा हे राजा होता, त्याला पण गव्हर्नर म्हणून बसवलेला, त्यांनी पण इंडिपेंडन्स डिक्लेअर केलेला. आणि या दोघांमध्ये संबंध होते, पारिवारिक संबंध होते. तर म्हणून त्याच्याकडे गेला, त्याच्याकडे मदत मागितली की आता हे बघा ब्रिटिशांनी आपल्याला खापळून काढलेलं आहे, आम्हाला आपलेलं आहे, आमची मदत करा, आपण त्यांना मिळून हरवूया. त्यामध्ये एक मोठी चूक कशी झाली की त्यावेळी आपला आलमगीर II पण आला याच्यामध्ये. आलमगीर II म्हणाला की आलमगीर II नाही, सॉरी माय बॅड, शाह आलम II पण आला याच्यामध्ये, इन्व्हॉल्व झाला. त्याला माहिती नाही काय हाऊस निघाली, तो इन्व्हॉल्व झाला ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये 3 पॉवर्स निर्माण झाले. हे 3 पॉवर्स इन्व्हॉल्व झाले. कुठले? तर नवाब, बंगालचा नवाब, अवधचा नवाब आणि आपल्या समस्त मुघल साम्राज्याचा नवाब राजा शाह आलम II, हे तिघे इन्व्हॉल्व झाले ॲज अ वॉर पार्टीज म्हणून. सगळे गेले ब्रिटिशांना हरवायला, बक्सरला भेटले. बक्सरच्या लढायामध्ये ह्या कंबाईंड आर्मीजला ब्रिटिशांनी हरवलं. कंबाईंड आर्मी ऑफ 3 इंडियन पॉवर्सना एकट्या ब्रिटिशांनी हरवलं, कोणाचीही मदत न घेता. आणि हा 1764चा टाईम आहे. हा 1764 भारताचा इतिहास टोटल 360 डिवाइड. कारण यानंतर भारताचा बादशाह पण हरला, अवध पण हरलं आणि बंगाल पण हरलं. आणि 1765 ट्रिटी ऑफ अलाहाबाद झाली, ज्या ट्रिटीमध्ये बंगाल, बिहार आणि ओडिशा ह्या 3 राज्यांची दिवाणी, रेव्हेन्यू कलेक्शन राईट्स त्या ब्रिटिशांना मिळाली ईस्ट इंडियन कंपनीला. म्हणजे जेव्हा तुम्ही रेव्हेन्यू कलेक्शनची ड्युटी तुम्हाला मिळते, यू लूज युअर इंडिपेंडन्स व्हर्च्युअली, कारण यू हॅव नो राईट्स टू कलेक्ट टॅक्सेस. असंबंध फ्रॉम अदर कंट्री, दुसऱ्या देशांमधून आलेले पॉवर्स हे टॅक्स कलेक्ट करणार. म्हणजे आम्ही इमॅजिन करा काय सिच्युएशन होती त्यावेळी. तर ह्या 1764च्या लढायामुळे ब्रिटिश ॲक्च्युअली एंटर झाले आणि पॉलिटिकल पॉवर गेन केली. आणि म्हणून हा मॅप जो आहे हा पिंक ह्याच कारणामुळे झाला की पूर्ण बंगाल प्रेसिडेन्सी त्यांच्या ताब्यात गेली. आणि तिसऱ्या कर्नाटिक वॉरमध्ये नॉर्दर्न सिलेकसचा रिजन हा पण बंगालचा, ज्या बंगाल प्रेसिडेन्सीचा पार्ट बनला आणि ब्रिटिशांचा पार्ट बनला गेला. म्हणून 1764 इज अ शॅडो इव्हेंट इन इंडियन हिस्ट्री. अँड इट वॉज अ पोझिशन वेअर इट वॉज अ पॉईंट ऑफ नो रिटर्न. म्हणजे पुढे झालं तर चालू झालं. आणि मग 1773 कलकत्ता राजधानी बनली ईस्ट इंडिया कंपनीची. आणि मग 1793 नवाबची पोझिशन अबॉलिश केली, बंगालची नवाबची पोझिशन अबॉलिश केली. आणि मग ह्याच कारणामुळे हळूहळू ज्युडिशियल पॉवर्सही दिले गेले. शाह आलम II देऊन टाकले. तुमच्याकडे ज्युडिशियल पॉवर्स पण गेली आणि रिव्हेन्यू कलेक्शन पॉवर्स पण गेली. सो टोटल ब्रिटिश कंट्रोल ओव्हर बेंगॉल असं त्या काळी झालं. तर तुम्हाला मी आधीच्या मॅपमध्ये दाखवलेलं होतं किंवा ह्या ज्या ब्रिटिश मुघल साम्राज्याचा फाळणी झाली तर बंगाल आउट, बंगालला हरवलं, अवधलाही हरवलं, म्हैसूर आणि हैदराबाद उरले. हैदराबादसोबत ब्रिटिशांनी ऑलरेडी एक ट्रिटी ऑफ सबसिडरी अलायन्स साईन करून ठेवलेला, त्याच्याबद्दल मी सांगितलं नंतर. मी हैदराबाद तेव्हापासून तर 1947 पर्यंत ब्रिटिशांचे सर्वात फेवरेट असे होते. तर कधीही ब्रिटिशांनी हैदराबादच्या राज्यामध्ये कधीही इन्व्हॉल्वमेंट दाखवलीच नाही. हैदराबादचा राजा त्यांना एव्हरी इयर टॅक्स द्यायचा, ते खुश असायचे बस. म्हणून हैदराबाद टोटल आउट. तर उरले कोण? ते म्हैसूर आणि दुसरे म्हणजे मराठा. या दोघांना हरवायचं कसं, त्याच्यामध्ये प्रचंड इंटेलिजन्स वापरला मात्र या लोकांनी. ते स्वतःचे सैन्य न वेस्ट करता कसं हरवलं जाईल त्याचं काही काय म्हणतात, काही ॲव्हेन्यूज, काही इन्सेंटिव्ह शोधत गेले. तर मी तुम्हाला सांगितलं तसं
म्हैसूरमध्ये मात्र सिच्युएशन अशी होती की तिकडे वोडियार डायनेस्टी होती, हिंदू डायनेस्टी होती, जी आत्तापर्यंत वोडियार डायनेस्टी आहे, म्हैसूर पॅलेस वगैरे त्यांचं आहे, ती वोडियार डायनेस्टी पॉवरमध्ये होती. आणि त्या हळूहळू या कालखंडापर्यंत येईपर्यंत ती काय पॉवरफुल राहिली नाही. म्हणून त्यांचा मुस्लिम जो जनरल होता हैदर अली तो पॉवरमध्ये आला. आणि हैदर अली बिकेम द फर्स्ट मुघल और द फर्स्ट मुस्लिम एम्परर ऑफ म्हैसूर. आणि तो आधीपासूनच अँटी युरोपियन, अँटी फ्रेंच असा होता, तो अँटी फ्रेंच, अँटी ब्रिटिश होता. म्हणून त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध मद्रासमध्ये अटॅक करायला लागला, त्यांच्याकडनं चौथ मागायला की तुम्ही मला टॅक्स पे करा, आम्ही स्ट्रॉंग आहोत तिकडचे. आणि हा पहिला फर्स्ट अँग्लो म्हैसूर वॉर झाला. या फर्स्ट अँग्लो म्हैसूर वॉरमध्ये हैदर अलीनी मराठ्यांनाही हरवलं, ब्रिटिशांनाही हरवलं, फ्रेंचनाही हरवलं. त्यामुळे जरा फॉर टाईम बिंग ब्रिटिश जरा शांत बसलेले की अरे आता आपण काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी वी शुड रिथिंक अबाउट इट. मग हा त्याच्यासोबतच साईड बाय साईड फर्स्ट अँग्लो मराठा वॉरही झाला, त्याला पेशवा वॉर ऑफ सक्सेशन म्हणतात. त्याच्यामध्ये आपला इन्फंट पेशवा होता माधवराव दोन, त्याच्या साईडनी नाना फडणवीस लढत होते. नाना फडणवीसांची आर्मी त्यासोबत ब्रिटिशांची आर्मी समोर जे रघुनाथ रावाला हेल्प करत होते. ह्या दोघांची लढाई झाली आणि मराठ्यांनी त्यांना ॲक्च्युली हरवलं. त्यामुळे ट्रीटी ऑफ सलबाई ही साईन केली गेली, ज्या ट्रीटीच्या अंडर फॉर 20 years तरी ॲटलिस्ट ब्रिटिश आणि मराठ्यांमध्ये एक समझोता पिरियड झाला. आणि याचा समझोताचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी ह्या मराठ्यांनाही कन्व्हिन्स केलं की तुम्ही आता म्हैसूरला पण हरवा. म्हणजे एवढं एवढी स्ट्रॅटेजी की आता काय की दोन पॉवर्स उरलेले आहेत, पहिले आपण म्हैसूरला हरवूया. आणि मराठ्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला मदत करा म्हैसूरला हरवायला, आम्ही तुम्हाला मदत करू त्यांचे रिझन्स कॉम्पेअर करायला. ह्याच्या ह्यानं कन्व्हिन्स करून मग हळूच मराठीसुद्धा म्हैसूरच्या विरुद्ध लढायला लागले. मग हा सेकंड अँग्लो म्हैसूर वॉर झाला 1780 का 1784 मध्ये. ह्याच्यामध्ये मात्र हैदर अलीला हरवलं, बट तरी इट वॉज नॉट अ टोटल डिफीट. पूर्ण म्हैसूरमध्ये कब्जा करू शकले नाहीत. पण त्याच्यानंतर हैदर अलीची मृत्यू झाली. आणि मग आता टिपू सुलतान, सगळ्यांना माहिती टिपू सुलतान कोण आहे, काय केलं त्यांनी, द टायगर ऑफ म्हैसूर टिपू सुलतान. तो आला, तो पण असा झाला स्टार्टिंगमध्ये फ्रेंच, तो फ्रेंच लोकांना खूप आवडायचा, तो फ्रेंचलाही तो आवडायचा. आणि वॉज द फर्स्ट इंडियन रुलर टू यूज मॉडर्न मिलिटरी इक्विपमेंट्स, रॉकेट्स, कॅनन्स यूज करणारा पहिला राजा होता. त्यामुळे ह्या थर्ड अँग्लो म्हैसूर वॉरमध्ये तो जेव्हा आला तेव्हा हे सगळे एलिमेंट्स फ्रेंच लोकांची हेल्प वगैरे त्यांच्याकडे होती. म्हणून ह्याचा पण एक कन्फ्युजिंग एंड नव्हता. ह्याच्यामध्ये पण मराठ्यांनी हेल्प केलं मात्र ब्रिटिशांना. ते येणार होते, टोटली फोर्स येणार होती महाराष्ट्रामधनं, पण ती गेली नाही पुढपर्यंत, खालपर्यंत. त्यांची अर्धीच फोर्स गेली, अर्धीच रेजिमेंट गेली हेल्प करायला. ते गेले असते पूर्ण तर पूर्ण त्यावेळेस हरले असतं, त्यावेळेस अँग्लो म्हैसूर वॉरची एंड झाली असते. पण तसं झालं नाही. ह्याच्या आधी तुम्हाला मी सांगितलं तसं. मात्र ब्रिटिशांनी फ्रेंच लोकांना मस्त ताब्यात ठेवलेलं होतं त्यावेळी. पॉंडिचेरीवरती आक्रमण करून पॉंडिचेरी जिंकलेली त्यांनी. आणि ट्रीटी साईन केलेला होता की पॉंडिचेरीवरती तुम्ही परत डोळे दाखवायचे नाही. आणि त्या कारणामुळे फ्रेंच लोक मात्र इंडियामध्ये एक्सपांड होऊ शकले नाही. म्हणून फ्रेंचचा पत्ता ऑफ करून टाकला. फक्त हे म्हैसूर आणि मराठी बाकी होते. त्यातला या थर्ड अँग्लो म्हैसूर वॉरमध्ये पण मराठ्यांनी आणि म्हैसूरला बरोबर गप्पा केलेल्या ब्रिटिशांच्या हेल्पने. आणि मग मात्र 1798-99च्या मध्ये हा फोर्थ अँग्लो म्हैसूर वॉर झाला. त्या फोर्थ अँग्लो म्हैसूर वॉरमध्ये मात्र टिपू सुलतान जगू शकला नाही. जी राजधानी पडली श्रीरंगपट्टणम, जी होती श्रीरंगपट्टणम जी राजधानी होती म्हैसूर जवळची, तिची पडली. आणि म्हैसूरमध्ये टोटल कब्जा झाला तर मराठ्यांचा आणि ब्रिटिशांचा. ह्या दोघांमध्ये डिव्हिजन झाले. थोडा भाग मराठ्यांना दिला आणि थोडा भाग ब्रिटिशांनी घेऊन टाकला. त्याच्यामुळे मद्रासच्या भोवतीचे सगळे रिजन्स हे ब्रिटिशांच्या जवळ आले. आता काय हैदराबादही गेलं, अवध पण गेलं, बंगाल पण गेला, म्हैसूर पण गेला. तर उरले कोण? हू इज अ लास्ट मॅन स्टँडिंग? कोण आहेत शेवटीचे आपले दुश्मन किंवा आपले थ्रेट? ते मराठा होते. आता मराठ्यांचं आता काय झालं? आता मराठ्यांची तर हेल्प घेतली तुम्ही म्हैसूरला हरवायला. मग तेच आता काम झालं, बाय बाय. तर मग मराठ्यांच्या विरुद्ध चालू करायला. तर मराठ्यांच्या विरुद्ध समजलं कसं की ज्या नाना फडणवीस ऑलरेडी गेलेले होते. ह्या काळानंतर पुढे पेशवाईची पण ही स्थिती झाली, जी लेटर मुघलची होती. ते पण सगळे राजे ऐश्वर्याने जिंदगीमध्ये जगायचे होते ना, त्यांना पण काही दिसायची पडली नव्हती, लोकांची पडली नव्हती. म्हणून तेही असेच होते
ह्याचाच फायदा घेतला ब्रिटिशांनी, जो पहिला सेकंड अँग्लो मराठा वॉर झाला 1803 ते 1805 तेव्हा तुम्हाला मी सांगितलं तसं जी 1761ला तिसरी पानिपतची लढाई झालेली होती, त्याच्यामध्ये आपण पानिपतला जाऊन त्या अहमद शाह अब्दालीच्या ट्रूप्ससमोर लढलो, भले आपण हरलो, पण त्यामुळे काय म्हणतो एन्व्हायरमेंट क्रिएट झाला मराठ्यांसाठी. त्या लोकांना समजलं की ॲक्च्युली मराठाज आर द रिअल कंटेंडर्स ऑफ इंडिया. त्यामुळे दिल्लीला जो आलमगीर 2 शाह आलम 2 बसायचा, त्याच्या सोबतच दिल्लीमध्ये दोन झेंडे असायचे. त्यांचा हिरवा झेंडा आणि एक भगवा झेंडा असायचा लाल किल्ल्यावरती. तर ह्याच कारणामुळे तर ॲक्च्युली इंडियन्स मराठास वर द किंग मेकर्स. महाराज शिंदे होते, दे वर द किंग मेकर्स. त्याचा हात आहे आलमगीर 2ला बसवायला. तर म्हणून त्यावेळेपासूनच हा दिल्ली, आग्रा, ग्वालियर, सिंध, कटक, खाली थेट तंजावरपर्यंत मराठ्यांचा हात होता. आणि म्हणून ह्या सेकंड अँग्लो मराठा वॉरमध्ये आपण हरलो. जी ट्रीटी ऑफ बस्सीन साईन झाली, त्या ट्रीटी ऑफ बस्सीनमध्ये पेशवा बिकेम सबसिडरी अलायन्स मेंबर्स ऑफ ब्रिटिश एम्पायर. त्यावेळी मात्र दिल्ली आणि आग्रामध्ये पहिल्यांदा कब्जा केला ब्रिटिशांनी 1803. इट वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट इव्हेंट. दिल्लीवरती कॅप्चर करणं आहे, इंडियाच्या राजधानीवरती कॅप्चर करणं इज अ बिग इव्हेंट. म्हणून ब्रिटिशांनी तिकडच्या राजाला पण, मुघल एम्पररला पण पेन्शन करून टाकला, त्याला पण पेन्शन दिला आलमगीर 2 शाह आलम 2ला. म्हणून त्यांचं कामही इकडे झालं. तर ह्या ॲक्च्युली सेकंड अँग्लो मराठा वॉरनंतर पुढे काय डेव्हलपमेंट झाली नाही, कारण त्याच्यामध्ये मराठा किंगडम जेवढा मोठा होता त्याच्यामध्ये फाळणी झाली. गायकवाड वेगळे झाले, शिंदे वेगळे झाले ग्वालियरचे, भोसले नागपूरचे, पटवर्धन सांगलीचे आणि होळकर इंदोरचे, असे 5 मुख्य म्हणजे हे. आणि त्यावरती पेशवा पुण्याचे पेशवे असे यांचे म्हणजे 6 डिव्हिजन्स ऑलरेडी झालेले होते. म्हणजे 6ही ह्या डिव्हिजन्समध्ये 6ही मराठ्यांमध्ये कुठली युनिटी नव्हती. सगळे एकामेकांच्या लढ्यात, सगळे एकामेकांच्या अगेन्स्टच असायचं. ह्याचाच फायदा घेतला ब्रिटिशांनी हा तिसरा अँग्लो मराठा वॉरमध्ये. जेव्हा ह्या सगळ्या 6ही भावंडांना हे 6ही मराठा पॉवरचं समजले की अरे आता आपण मिळून ब्रिटिशांना हरवायला पाहिजे, कारण दे आर ॲक्च्युली थ्रेट्स ऑन अस. हे जे 6 आलेले ना तेव्हा मात्र खूप उशीर झालेला होता. तर ह्यात पण कसं की एक कुठलं तरी होळकर मात्र आले नाही, कधी शिंदे यायचे नाही लढायला, कधी गायकवाड यायचे नाही लढायला, अशी खूप फ्रिक्वेंट सिच्युएशन व्हायला लागली. आणि ह्यात पण तेच झालं, ह्याच्यामध्ये कन्व्हिन्स केलं गेलं पेशव्याला तर आता आपण ब्रिटिशांना काढायला पाहिजे. तो जो पुण्यामध्ये स्थित असलेला ब्रिटिशांचा जो एजंट असायचा त्याच्या घरी जाऊन त्यांनी आक्रमण केलं, त्याच्या घरी हाऊस अरेस्ट केला. आणि ह्या कारणामुळे तिसरा अँग्लो मराठा वॉर झाला. त्या तिसऱ्या अँग्लो मराठा वॉरमध्ये पेशवा इन्व्हॉल्व झाला, शिंदे इन्व्हॉल्व झाले, गायकवाड इन्व्हॉल्व झाले, पटवर्धन इन्व्हॉल्व झाले सांगलीचे, असे नागपूरचे भोसलेही इन्व्हॉल्व झाले. होळकर मात्र एंडमध्ये आलेच नाही लढायला. आणि ह्या कारणामुळे मेबी हिस्ट्री कुड हॅव बीन डिफरंट. पण ह्या वॉरमध्ये फायनली शेवटी ह्या मराठ्यांनाही हरवलं गेलं आणि मराठे हरले. इकडे इतिहास भारताचा संपला, भारतीय लोकांचा राज्य इतिहास संपला. आणि ह्याच्यानंतर युरोपियन हिस्ट्री व युरोपियन डॉमिनन्स ऑन इंडिया, ब्रिटिश डॉमिनन्स ऑन इंडिया हा 1818ला स्टार्ट झाला. म्हणून हा 1818 मी टाईम पिरियड घेतला याच कारणामुळे. त्यावेळी थर्ड अँग्लो मराठा वॉर संपला. त्यावेळी टोटल इंडिया वॉज ओपन फॉर ब्रिटिश डॉमिनन्स आणि पूर्ण इंडियावरती कॅप्चर केलं. आणि 1820 मात्र पेशवाई पण रद्द करून टाकली. तुम्हाला मी हा नकाशा दाखवला, परत एकदा दाखवतो. आधी नकाशा असा होता, पूर्ण एवढी मराठी टेरिटरी होती, एवढी जी पिवळ्या रंगामध्ये आहे, तीच 1805 अशी झाली. बघा ना, आधी एवढेसे होते ब्रिटिश, एवढेसे आणि एवढेसे. मग ह्याचे इकडे हे बंगाल कॉन्कर केला, हा पूर्ण ईस्ट कोस्ट कॉन्कर केला, मैसूरवरती पण कॉन्कर केलं, हैदराबाद तर ऑलरेडी त्यांच्या सपोर्टमध्ये होता, दिल्लीपर्यंत पोचले बघा. आणि हे अवध वगैरे जरी असलं ना तरी ते मात्र ब्रिटिशांच्या सपोर्टमध्ये असायचे. म्हणजे हा पण त्यांचाच भाग होतो थोडक्यात सांगायचं तर. मग त्याचा हळूहळू फाळणी होऊन हा 1837 हा मॅप आहे. ज्याला तुम्ही पाहाल इथे कसं इथपर्यंत पोचले, तर पुण्यापर्यंत पोचले बघा इकडे.
की हा पूर्ण भाग त्यांनी कॉम्पेअर करून टाकला. आणि ह्याच्यामधले येल्लो सुद्धा जे आहेत ना, समजू नका की ते इंडिपेंडंट आहेत, ते सगळे यांच्या सपोर्टमध्ये असायचे. तर कमिंग बॅक त्याच्यामध्ये हा थर्ड अँग्लो वॉर झाला. इथे इतिहास संपतो इंडियन रूलर्सचा आणि न्यू डॉन ऑफ ब्रिटिश डॉमिनन्स स्टार्ट्स 1818 ते 1947 पर्यंत. तुम्हाला मी आधी एकदा मेन्शन केलेलं होतं सबसिडरी अलायन्स. सबसिडरी अलायन्स काय आहे? म्हणजे हे की पहिल्यांदा फ्रेंच गव्हर्नर जनरल जो होता फ्रँकोइस डुप्लेक्स त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं सबसिडरी अलायन्स. आणि मग त्याला एक्सटेन्सिव्हली अडॉप्ट केलं ते ब्रिटिशांनी अडॉप्ट केलं, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. 1798मध्ये लॉर्ड वेलेस्ली इंडियात आला आणि हे जे मराठ्यांना हरवायचं काम जे होतं ते वेलेस्लीनी केलं आणि हॅस्टिंग्सनी केलं. पण लॉर्ड वेलेस्लीनी ही ट्रिटी इंडियामध्ये आणली, इंट्रोड्यूस केली. त्याला काय वाटलं की आता प्रत्येक वेळी आपण सैन्य यूज करू शकत नाही, कारण आता सैन्य युरोपपर्यंत येत आहे, इंडियन सैन्य नाही एवढं, तर कमीत कमी लॉसमध्ये कितपत जास्ती करू शकतो. त्याचा आन्सर हे 3 आहेत. ते 3 पॉलिसीज आहेत. एक सबसिडरी अलायन्स, एक आउटराइट वॉर आणि ॲझम्पशन ऑफ टेरिटरीज ऑफ प्रिव्हियस सबऑर्डिनेटेड रूलर्स. सबसिडरी अलायन्स तुम्हाला सांगून याच्याबद्दल. आउटराइट म्हणजे सरळ लढाई करायची आणि तिसरा ॲझम्पशन ऑफ टेरिटरीज ऑफ प्रिव्हियस सबऑर्डिनेटेड रूलर्स. जर लोकल कुठला राजा असेल जो आधीच पॉवरफुल असेल, तो आधी असायचा आणि त्याचा मुलगा कॉम्पिटंट नाही आहे, मग तू आता नाही राज्य करायचं, मी राज्य करणार. हे थोडक्यात हे तिसरा पॉईंट हा असा. तर सबसिडरी अलायन्स म्हणजे काय? तर ह्याच्यामध्ये फीचर्स त्याचे असे की रुलर ऑफ द स्टेट कंपेल्ड टू एक्सेप्ट द परमनंट स्टेशनिंग ऑफ ब्रिटिश ट्रूप्स इन टेरिटरी. तर 1765मध्ये जेव्हा अवधला हरवलं तेव्हा त्यांनी सबसिडरी अलायन्स साईन केलं. त्याच्या म्हणजे काय? तर तुमच्या राज्याची जी सैन्य असेल ना, स्वतःचं सैन्य, ते आउट. आमचं सैन्य तुम्हाला सपोर्ट करेल, आमची सैन्य तुम्हाला सेक्युरिटी देईल, त्याची काळजी तुम्ही करू नका. तर हे सबसिडरी अलायन्स ट्रिटीचा पहिला पॉईंट हाच की परमनंट स्टेशनिंग ऑफ ब्रिटिश ट्रूप्स. दुसरा ते सबसिडी फॉर द मेंटेनन्स ऑफ द ट्रूप्स. तर त्याच ट्रूप्सचे तुम्हीच सबसिडी द्यायची, तुम्हीच पैसे द्यायचे त्या ट्रूप्ससाठी, आम्ही देणार नाही, आमचे ट्रूप्स आहेत, तुम्हीच पैसे देते त्याला. मग परमनंट रेसिडेंट इन राजाच दरबार. तुमच्या राजाच्या दरबारामध्ये एक परमनंट ब्रिटिश युरोपियन गोरा माणूस बसणार, तर पूर्ण डे टू डे अफेअर्स बघणार. नॉट टू एम्प्लॉय एनी अदर युरोपियन विदाउट द ब्रिटिश अप्रुव्हल. तेव्हा फ्रेंच सुद्धा असायचे, डच सुद्धा, सगळ्यांना इंडियामध्ये यायचं होतं. सगळे ॲक्च्युली चांगले सिव्हिल सर्वंट्स असायचे. पण कुठलाही ब्रिटिश असो फ्रेंच असो त्याच्या आमच्या परवानगीशिवाय, ब्रिटिशांच्या परवानगीशिवाय तुम्ही त्यांना कामाला लावू शकत नाही. चौथा पॉईंट पाचवा पॉईंट नॉट टू निगोशिएट विथ एनी अदर राजा विदाउट कन्सल्टिंग द गव्हर्नमेंट जनरल. म्हणजे कुठलाही तुमचा शेजारचा राजा जरी असेल त्याच्यावर तुम्हाला काहीतरी बोलायचं असेल ते पण तुम्हाला बोलवायला परवानगी नाही, तुम्हाला आमचीच परवानगी द्यायला लागेल बोलायला आणि आमच्या थ्रूच तुम्हाला त्यांना मेसेज पाठवायला लागतील. हे असे काहीतरी बोलत होते आणि जे इंडियाने ॲक्सेप्ट केले. पण ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा होता की एवढे पैसे यांच्याकडे नसायचे रे मेंटेनन्ससाठी. ट्रूप्स मेंटेन करा, हे द्या, ब्रिटिश सर्वंट, ब्रिटिश परमनंट रेसिडेंटला पण पैसे आम्हीच द्यायचे, आमच्याकडे द्यायचे. एवढे त्यांच्याकडे लायकी नव्हती, एवढे पैसेच नव्हते. म्हणून एवढे टर्म्स अँड कंडिशन कशाला वाचू मी? म्हणून ते काय करायचे, रूलर म्हणायचा की एवढं नको, मला जमणार नाही, तो आमचा एक राज्याचा छोटासा भाग घेऊन टाक तुमच्याकडे. तर म्हणून रूलर सिडेड द पार्ट ऑफ टेरिटरी इन्स्टेड ऑफ पेइंग ॲन्युअल सबसिडी. सबसिडी पे करायची क्षमता नाही आहे, तुम्ही आमचा छोटासा भाग घेऊन टाका तुमच्याकडे. हे काही झालं आणि म्हणून त्याच्यावरनं ब्रिटिश हेही म्हणाले की तुमच्या डे टू डे अफेअर्समध्ये आम्ही इंटरफिअर करणार नाही, याची आम्ही तुम्ही खात्री करतो, आम्ही शब्द देतो. कसला शब्द देतो? काही केलं नाही त्यातलं. तर म्हणून ह्या रियालिटीची अशी की सबसिडरी अलायन्स ट्रिटी ह्याच्यामध्ये इंडियन स्टेट व्हर्च्युअली साईन द विथ इंडिपेंडन्स. जेव्हा राजा ही सबसिडरी ट्रिटी साईन करायचं तेव्हा तुम्ही स्वतःच्या राज्याची तुमची पकड तुम्ही सोडून द्यायचा. यू गिफ्टेड दॅट टू द ब्रिटिश पॉवर. आणि मग राईट टू सेल्फ डिफेन्स पण तुम्ही लूज करायचा. मेंटेनन्स ऑफ डिप्लोमॅटिक रिलेशन्स पण, फॉरेन एक्सपर्ट्स पण तुम्ही इन्व्हॉल्व्ह करू शकत नाही, डिस्प्यूट्स पण सॉल्व्ह करू शकत नाही. आणि हा ब्रिटिश रेसिडेंट जो म्हणालो मी, तो एव्हरी टाईम आमच्या डे टू डे, तुमच्या देशाच्या डे टू डे अफेअर्समध्ये इन्व्हॉल्व्ह करायचा, मेडल करायचा, त्रास द्यायचा. म्हणून ते काही शब्द त्यांनी वाचला नाही.
आणि हा पेमेंट जी होती ना, ही जी पेमेंट ब्रिटिश ट्रूप्सची पेमेंट जी असायची ती ते ठरवायचे. आणि राजा ठरवायचा नाही, जी मूळ बोली अमाऊंट असायची ती द्यायला लागायची. आणि याच्यामुळे काय झालं की सिन्स पैसे वेळ जास्ती असायचे, तिकडचा लोकल राजा असायचा ना, तो तिकडच्या समाजामध्ये टॅक्स वाढवायचा. त्याचे आफ्टर इफेक्ट्स असे की पॉवर्टीमध्ये गेले, गरिबी वाढली त्याच्या देशामध्ये, आणि त्याचा फरक नाही पडायचा, कारण त्यांना आयुष्यावर जिंदगी पाहिजे बस. ह्याच्यामध्ये अजून एक कलिंग गोष्ट अशी ब्रिटिशांची की कधीही टॅक्स पे किंवा टॅक्स कलेक्ट करायला ना ते स्वतः उतरायचे नाही. तुम्ही कुठलीही स्टोरी, कुठलेही मूवीज पाहिले असतील त्याच्यामध्ये दाखवलं असेल, कुठलाही युरोपियन माणूस एका गरीब शेतकऱ्याच्या घरी जाऊन सांगणार नाही बिचारे पैसे काढे करून, पण नेहमी जमीनदार असणार किंवा राजा असणार जो पैसे द्यायचा ब्रिटिशांना, जो ब्रिटिशांचा दूत म्हणून काम करायचा, ह्या गरीब लोकांकडनं टॅक्स कलेक्ट करायचा. मला सांगायचं की टॅक्स झाल्यानंतर तुमच्या म्हणजे प्रॉपर्टी कॉन्फिस्केट करणारा राजा होता, टॅक्स मागणारा राजा होता. म्हणून लोक राजाला शिव्या घालायचे, ब्रिटिशांना शिव्या नाही घालायचे. आणि मग लास्ट लेड टू डिस्बँडिंग ऑफ राजास आर्मी. तुम्हाला म्हणालो तसं ब्रिटिश आर्मी बसायची, राजाची आर्मीला काढून टाकायचं. लोकांचे लाईव्हलीहूड्स गेले, ऑक्युपेशन गेले, लोक घरी बसले, धंदा पाणीचा काही पत्ता नाही, म्हणून प्रचंड डिप्रेशन झालं. गावागावाकडे खूप प्रॉब्लेम्स निर्माण झाले. हे एवढे मोठे आफ्टर इफेक्ट्स फक्त सबसिडरी अलायन्सच्या ट्रिटीवर नव्हते. आणि ही सबसिडरी अलायन्स एवढ्या ठिकाणी एवढ्या राजांनी ॲक्सेप्ट केली. निजामनी केली, मैसूरनी केली, अवधनी केली, पेशवा बाजीराव दोन्ही केली, नागपूरच्या भोसल्यांनी केली, शिंद्यांनी केली, जयपूर आणि जोधपूरनीही केली. एवढा इमॅजिन करा, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच की आपला हे किती मोठे मोठे टेरिटरीज असायचे. तेवढी जमिनी त्यांना फक्त ह्या एका साईनमधून मिळाल्या. गिफ्ट, तोफा झालं, पंधरा इथे काही नाही. एवढं सिम्पल, सो स्ट्रेट, नथिंग, नो प्रॉब्लेम. आणि मग ह्याच सगळ्या रिझन्समुळे आपण आजही पाहतो कसे फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स इंडियामध्ये झाले, कसे आपण त्या मोठ्या मोठ्या मोनोपोलीज झालेल्या कंपनीजला आपण कसं आपलं जमिनी देऊन टाकतो, विदाउट इव्हन थिंकिंग फ्युचरमध्ये काय होईल. किंवा एक्झाम्पल असं जर्मनीमध्ये म्हणतात की जेव्हा US अलाइड पॉवर जेव्हा आले, जे परमनंट स्टेशनिंग ऑफ ब्रिटिश अमेरिकन ट्रूप्स जे प्रत्येक जगामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये आहेत, परमनंट बेसिस बांधले, हा त्याचा एक एक्झाम्पल मिळू शकतो. तसं आपल्या नशिबाने इंडियामध्ये मिलिटरी पॉवर दुसरी कुठली नाही आहे आत्ता, पण मिलिटरी पॉवर नसून बाकीचे कॉर्पोरेशन्स तर आहेत ना कमीत कमी दुसऱ्या देशांचे, अमेरिकाचे. तर हे सगळे ह्या फक्त एका साईन करून सगळ्या गोष्टी घडल्या. आणि मुळात लोकांना, ब्रिटिश इंडियन लोकांना असं होतं की ह्या लास्ट घ्यायची सवय लागलेली होती, त्यावर त्यांना लोकांना लास्ट घ्यायची सवय लागलेली होती आणि त्यांना फरक नाही पडायचा. ते लोकांना फक्त त्यांचं स्वतःचं गीत माहिती होतं. बाकी सर्वात खालच्या लॅडरमधला सर्वात गरीब शेतकरीची काय हालत आहे त्यांना काहीही पडली नव्हती. या नवाबांना फक्त आपली पडलेली होती. पण तुम्हाला असा प्रश्न निर्माण झाला असेल की ब्रिटिशच कसे आले पॉवरमध्ये आणि ब्रिटिशच का पुढे आले, तर ब्रिटिशच का पॉवरफुल बनले, युरोपियन बाकी फ्रेंच वगैरे का नाही आले. तर कारण असं की फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी जी होती ना, ती फ्रेंच का हरली, तर फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी जी असायची ती एक नॅशनलाइज्ड कंपनी होती. ब्रिटिशांची मात्र प्रायव्हेट होती, शेअर होल्डर्स असायचे त्यांचे. पण आता मी पाहिला की नॅशनलाइज झाली, कुठलीही कंपनी नॅशनलाइज झाली, आताच्या आपण कंडिशनमध्ये PSUs आहेत, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स. नॉट ऑल PSUs आर सफिशियंट, और नॉट ऑल PSUs आर वर्किंग एफिशियंटली, नॉट ऑल आर हॅव्हिंग हाय रेव्हेन्यूज और हाय प्रॉफिट्स. तसं जी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची पण तीच हालत होती. नॅशनलाइज असल्यामुळे त्यांच्याकडे पैसे द्यायची क्षमता नव्हती, त्याच्यामुळे त्यावरती सुपेरियरिटी ऑफ ब्रिटिश नेव्ही. आता त्यावेळी कसं असायचं ना की त्यावेळी एअरोप्लेन्स वगैरे नसायचे, लँड रूटची जायचे नाहीत लोक, म्हणून त्यावेळी नेव्हीची ज्यांची नेव्ही स्ट्रॉंग तो अख्खा जगाचं राज्य करतो. आत्ताही ती स्थिती आहे, ज्याच्याकडे नेव्ही स्ट्रॉंग आहे तोच जगाचा राज्य करतो. तिसरी गोष्ट, ब्रिटिश नेव्हल रिलेटेड कमर्शियल इंटरेस्ट विथ एक्सपान्शन. एक्सपान्शन म्हणजे काय की कुठे कुठे ते इनपुट करतात, कुठे कुठे जागा जिंकून घेतात, कुठे कुठे लोकांना हरवतात. फ्रेंचला बघा, फ्रेंचला तुम्ही मॅप तुम्हाला माहिती असेल तर फ्रेंच लोक आफ्रिकेमध्ये खूप पॉवरफुल होते. नॉर्थ आफ्रिकामध्ये अल्जेरिया, मोरोक्को, लिबिया, देन बुर्किना फासो, बोलिव्हिया, हे एवढ्या ठिकाणी होते.
पण त्यांचं काम काय, एवढे तुम्ही त्या ठिकाणी गेला, ते सगळं वाळवंट आहे, तिकडे काहीच बनत नाही, तिकडे तुम्ही जिंकून तुम्हाला मिळालं काय, काहीच नाही मिळालं. कुठल्या तरी लांब त्या पॅसिफिकमधला आयलंडमध्ये काही छोटे छोटेसा आयलंड घेऊन तुम्ही त्यांचा पैसा पण मिळाला, तुम्हाला रिटर्न मध्ये काहीच नाही मिळालं. जे फ्रेंच लोक करायचे, पण ब्रिटिश लोकांना तसं नव्हतं. ब्रिटिश लोकांचे टेरिटरीज मी बघा कुठे कुठे आहेत. अमेरिकेमध्ये होते, सिंगापूरमध्ये, स्ट्रेट ऑफ मलक्का, मलेशिया तो भाग, येमेन, गल्फ ऑफ एडन तिकडे कंट्रोल, त्या स्ट्रेट्सवरती कंट्रोल, ऑस्ट्रेलिया, इंडिया या ठिकाणी कंट्रोल होता. त्यावेळी ब्रिटिशांचा कंट्रोल होता. म्हणून त्यांचे जे एक्सपान्शनिस्ट पॉलिसीज होत्या ते खूप स्ट्रॅटेजिक होत्या आणि सगळे कमर्शियल होत्या. त्यांना कितपत फायदा होईल त्याचा हेच बघायचं. ते कमर्शियल इंटरेस्ट कधीही साईडलाईन नाही करायचे. तुम्हाला आता कुठलाही लढाई करायची असेल तुम्हाला पैसे टाकायला लागतात. ते फ्रेंच लोकांसारखं नाही कुठे पण टाकले पैसे आणि प्रॉपर ठिकाणी टाकले, प्रॉपर ठिकाणी यूज केले पैसे आणि म्हणून ते एवढ्या जगावरती राज्य प्रशासन ते ह्याच कारणामुळे. आणि ही फ्रेंच एशिया कंपनीची होती, फायनान्शियली स्ट्रॅक्ट होती, 1719 बँकरप्ट झाली आणि म्हणून त्याच्यामध्ये पैसे नसल्यामुळे त्यांच्याकडे कमर्शियल इंटरेस्ट थांबू की एक्सपांड करू, त्यांच्याकडे नेहमी क्वेश्चन असायचं. आणि मग शेवटी म्हणजे काय, ब्रिटिश हॅड सुपिरियर कमांडर्स ऑफ मिलिटरी अँड ॲडमिनिस्ट्रेशन अँड द फ्रेंच. ब्रिटिश लोकांचं एक वैशिष्ट्य असं की दे वर हायली पॅट्रिऑटिक, हायली नॅशनलिस्टिक. त्यांना देशप्रेम वेगळ्या लेवलवरती होतं. ते इंडियामध्ये बसून पण देशाचा विचार करायचे आणि म्हणून जे लोकांना ब्रिटिशांनी पाठवलं इंडियामध्ये ते हायली एबल्ड ऑफिसर्स होते, ज्यांना फक्त आणि फक्त ब्रिटिशांचा हित कसा करू हेच डोक्यामध्ये विचार करायचे. आणि ते जे मिलिटरी कमांडर्स पण असायचे ते हायली ट्रेंड, हायली इंटेलिजंट असायचे. आणि हे सबसिडरी अलायन्सचा विचार पण कोण करेल, कधी केला तरी एका ब्रिटिश आपल्या मुघल साम्राज्याच्या कुठल्याही राजाने केला असा विचार कधीच नाही केला. हे साध्या प्रकारे यांची अशी डोकं चालायची आणि ह्याच डोक्यामुळे आपण तिकडे फसलो. आणि मग शेवटी येतं ते व्हाय ब्रिटिश कॉन्क्वेस्ट, रिझन्स ऑफ ब्रिटिश कॉन्क्वेस्ट. पहिल्या कारण मला म्हणालो सुपिरियर नेव्ही, लेसर झील फॉर प्रमोटिंग रिलिजन. आता आहे ना हे खूपच फनी गोष्ट आहे इंडियाच्या बाबतीत. ब्रिटिश जेव्हा यायचे तेव्हा ज्या राजाला काढायचे, किती राजाला काढलं त्यांनी पॉवरमधनं, तेव्हा त्यांना एक कॉमन इंडियन माणसाला काही फरक नाही पडायचा. पण त्यांना एक समजलं की ह्यांच्या धर्मावरती काहीतरी बोला, म्हणजे धर्मामध्ये काहीतरी चळवळ करा. सगळे लोक रस्त्याने उतरले, ते भले हिंदू असो की मुसलमान असो, तर दोघांच्याही त्यांच्या रिलिजनला इंटरफिअर करा, ते सगळे लोक जमिनीत उतरतील. पण राजाला काढलं तेव्हा आम्हाला काही नाही फरक पडतो, हिंदू धर्माबद्दल बोलायचं नाही होतं. हे त्यांना ब्रिटिशांना समजलं की धर्माला काही नाही बोलायचं, म्हणून ते कधीही धर्माबद्दल काही बोलले नाही. त्यांनी मिशनरीजना आणलं इंडियामध्ये, पण त्यांना एक्सपांड होऊन दिलं नाही. तर ते त्यांचे मिशनरीज एक्सपांड झाले नाही. ते फ्रेंच डॅनिश लोकांचे मिशनरीज आले, पण ह्यांचे मात्र ह्यांनी रिलिजन आणि इकॉनॉमिक्स साईड वेगळे वेगळे ठिकाणी करतो. त्यांनी इकॉनॉमिक्सवरती जास्ती फोकस केलं आणि म्हणून नॉन इंडियन फ्रेंडचे होते रिलिजन्स, हिंदू मुस्लिम कुठल्याही याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले नाही. स्टेबल गव्हर्नमेंट इन ब्रिटन हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. फ्रान्समध्ये त्यावेळी नेपोलियन आला, नेपोलियन गेला, डिक्टेटरशिप आली, डिक्टेटरशिप गेली, किती जास्ती चळवळ झालेली फ्रान्समध्ये. त्यामुळे बाजूनी सोयीकडनं फ्रान्सवरती प्रेशर, रशियाचं प्रेशर, तर रशियाचं प्रेशर, म्हणून स्पेनचं प्रेशर, भरपूर प्रेशर. ब्रिटन मात्र आयलंड असल्यामुळे एकदम सेफ होता, त्याला काही टेन्शन नव्हतं. तिकडे स्टेबल सरकार होती, तिकडे पार्लमेंट डेमोक्रेसी होती, पार्लमेंटरियन्स होते पॉवरफुल. तिकडे लेबर पार्टी, कन्झर्वेटिव्ह पार्टी मेजॉरिटीमध्ये त्याची अशी कुठे अलायन्सवाली गव्हर्नमेंट वगैरे बसायची तिकडे, म्हणून डिसिजन पटपट बनायचं. आणि ह्याच कारणामुळे स्टेबल गव्हर्नमेंटमुळे खूप फायदा झाला तिथे. मिलिटरी स्ट्रेंथ तुम्हाला माहितीच आहे, एवढा जगावरती कॅप्चर केलं ते याच कारणामुळे कॅप्चर केलं. मिलिटरी स्ट्रेंथ आणि डोकं, शेअर्ड होल्डर सेम EIC. तर अजून वैशिष्ट्य असं की जे पार्लमेंटरीज निवडून यायचे ना त्यांचे सगळ्यांचे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये शेअर असायचे, म्हणून त्यांना माहिती होतं की मी चांगलं काम केलं तर मला पैसे जास्ती मिळणार आहे, म्हणून ते ॲक्च्युली चांगलं कामं करायचे EICच्या कामासाठी. आणि म्हणून त्यांचे पाकीट भरायला ही सगळी चळवळ त्यांची. तर इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन ते झालं इंग्लंडमध्ये, युरोपमध्ये सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यामुळे आधुनिक प्रकारचे मशीन्स नंतर वेपन्स निर्माण झाली. ज्यांनी इंडियाचं एक जे रेडीमेड गुडचं हब होतं इंडिया, त्याच्या बदले रॉ मटेरियलचं हब बनला इंडिया. म्हणजे आधी जे इंडियामधनं मलमलचे कपडे बनवलेले कपडे, कॉटनचे टेक्स्टाईल्स हे इंडियामध्ये जायचे, त्याच्या बदले ते बंद होऊन एक रॉ कॉटन
किंवा रॉ इंडिगो किंवा रॉ ओपीएम जायचा इंडियामधून. फिनिश गुड्स जायचेच नाहीत कधी. हे फिनिश गुड्स युरोपमध्ये बनायचे मशीन्सनी आणि तेच इंडियामध्ये 10 पट अमाऊंटनी विकायचे. आणि अशा प्रकारे आपल्या देशाला रुपलं गेलं. आणि सुपिरियर आर्म्स अँड टेक्नॉलॉजी तुम्हाला माहिती आहे. एका बंदुकी आणि तलवारीसमोर देर इज नो कॉम्पिटिशन. तलवारीसमोर बंदूक कायच करेल, तर बंदुकीसमोर तलवार कायच करेल. तर म्हणून ह्या अजून एका कारणामुळे आपण हरलो. आणि त्यातली रेग्युलर सॅलरी एम्प्लॉयमेंट सिक्युअर्स हा एक खूपच इम्पॉर्टंट पॉईंट आहे. लोकांना पगार मात्र वेळेवरती पाहिजे. हे गोष्ट हे इंडियन राजे असायचे त्यांच्याकडे करायचे नाही. कारण इंडियन राजांकडे कधीही स्टँडिंग आर्मी नसायची. म्हणजे तो व्हॉलेंटरी आर्मी. म्हणजे कधी वॉर आला की सैन्य उभवायचं. म्हणजे सगळे साधे लोक असायचे ते. म्हणजे कुठलं फार्मर असो, कुठला मर्सनरी असो, कुठली स्टँडिंग आर्मी नसायची. त्यांना पैसे द्यायचे नाहीत मात्र वेळेत. पण हे पैसे हे ब्रिटिश लोक मात्र द्यायचे. म्हणून भरपूर 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 इंडियन लोक ह्यांच्यासाठी लढायला जायचे. कारण ते लोक वेळच्या वेळी पगार द्यायचे मात्र. ह्या कारणामुळे मात्र इंडियन गेले तिकडे. मग नो सेकंड हँड लीडर्स. नो सेकंड हँड लीडर्स म्हणजे आता जेव्हा आता ब्रिटन कुठे, इंडिया कुठे, मग गव्हर्नर जनरल जेव्हा जायचा इंडियामध्ये, लॉर्ड सगळे लॉर्ड वेलेस्ली गेला, लॉर्ड रिपॉन गेला, हे सगळे लॉर्ड असं गेले इंडियामध्ये गव्हर्नर जनरलमुळे. त्यांना एक परवानगी होती की तुम्हाला डिसिजन घ्यायचा, इट्स युअर ड्युटी, इट्स युअर डिसिजन टू टेक. काही बरं वाईट झालं, बरं झालं तुमच्यावरती जाणार, वाईट झालं तरी तुमच्यावरतीच जाणार. आणि म्हणून डिसिजन मेकिंग जे प्रोसेस होते ना त्याच्यामध्ये वेळ जायचा नाही लोकांचा. आता आपण कुठलाही डिसिजन केला, आपण आता काय करणार की अरे याच्याकडनं परवानगी घेणार, त्याच्याकडनं परवानगी घेणार आणि मग तो डिसिजन देणार, मग हा सांगणार, मग तो सांगणार, मग काय होणार ते होणार. त्यांच्यामध्ये असं नव्हतं. मी तुम्हाला सांगितलं तसं 56ला ब्लॅक होलचा इन्सिडेंट झाला कलकत्त्याला. 57ला लगेच लढाई झाली, सोक्ष मोक्ष लागलं तिकडे लगेच. नो सेकंड थॉट्स. हा रॉबर्ट क्ले म्हणाला नवाबला हरवायचं, नवाबला हरवलं, खतम. कोणाला विचारलं नाही. परत तो गेला ना ब्रिटिशांना विचारायला, गव्हर्नमेंटला तिकडचं की मी मारू का त्यांना, काही नाही. त्यांनी विचार केला की त्यांना हरवायचं का, हरवलं, खतम. नो सेकंड लाईन लीडर्स. मीच घेतला डिसिजन, मी आय एम द वन हू टेक्स डिसिजन, आय एम रिस्पॉन्सिबल, आय विल टेक इट. मला प्रॉफिट मेकिंग अप्रोच, परत बोललो तसं इकॉनॉमिक्स. माझा धंदा, माझे कमर्शियल इंटरेस्ट पुढे, बाकी सगळं गेलं तेल लागेल, हरवलं तरी चालेल, कमर्शियल इंटरेस्ट मात्र कमी नाही व्हायला पाहिजे. लास्ट इंडियन्स विल वीक अँड डिवाइडेड अपॉन देमसेल्व्स. की आत्ताही सेम स्थिती आहे. भारतीय लोकांमध्ये अजूनही युनिटी नाही. याचा फायदा अजूनही लोक घेत आहेत. आपलं ऑपोजिशन पण घेतोय. सगळी लोक आपला फायदा घेत आहेत. तसाच त्यावेळी पासून आपली ही स्थिती आहे की इंडियन्स आर नेहमी डिवायडेड. प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे. म्हणजे आता प्लीज बघा ना, तसं म्हैसूरला हरवायला मराठे पण गेले, हैदराबादला हरवायला मराठे पण इन्व्हॉल्व झाले, म्हैसूरला हरवायला हैदराबाद पण इन्व्हॉल्व झालं. देर इज नो युनिटी. कोणाला जाणवलं नाही की अरे युरोप आपल्यावरती हल्ला करत आहेत, आपण एकत्र यायला पाहिजे, आपण एकत्र हरवायला पाहिजे. नाही, सगळ्यांना आपल्या खिसे भरायचे होते, सगळ्यांना आपला हित बघायचं होतं. आणि ह्याच एका ग्रीडीनेसमुळे आपण त्यांचे अंडर गुलाम झालो. तर हे असं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे सगळं जे घडलं आपल्या इतिहासामध्ये ते पुढे होऊ नये म्हणून हा इतिहास हा विषय आहे. हा आपल्याला एक मेसेज देतो. एक म्हण पण अशी आहे की हिस्ट्री रिपीट इटसेल्फ. ह्याच म्हणाचं वैशिष्ट्य असं की आपण जे पास्टमध्ये केलेले मिस्टेक्स आहेत त्यांना रेक्टिफाय करायला हिस्ट्री गिव्स अस अ लेसन की आपण हे मिस्टेक्स पुन्हा रिपीट नाही करायचे. असे प्रॉब्लेम्स आपल्याला पुन्हा एकदा यायला नाही हवे, त्याचा आपण काळजी घ्यायला हवी. पण ते आपण कितपत घेतोय अजून आपण काही सांगू शकत नाही. आम्हाला पाहतोय की अजूनही स्थिती तीच आहे, बदलाव काही झालेला नाही आहे. ह्याच कारणामुळे आपण आपल्या भारताचा फ्युचर काय त्याच्यासाठी आपण अंडरस्टँड करायला आपण पास्टमध्येही जायला पाहिजे. तेवढंच आपलं पास्टही तेवढं इम्पॉर्टंट आहे जेवढं आपलं फ्युचर आहे. पास्टला आपण दुसरीला विसरू शकत नाही. दुसरी टीचर्स अ लेसन हाऊ टू मूव्ह फॉरवर्ड, हाऊ टू नॉट रिपीट द पास्ट मिस्टेक्स. तर असं इकडे मी माझा विषय संपवतो कारण बराच वेळ झाला बोलून. त्यात बरेच इव्हेंट्स आहेत, बरेच टॉपिक्स आहेत बोलण्याबद्दल, बरेच साईड क्वेस्ट पण आहेत त्याच्यामध्ये. एक सिंगल ईस्ट इंडिया कंपनीवरती पण वेगळा विषय बनवू शकतो. म्हणजे थोडक्यात ही 1707 ते 1811 हिस्ट्री मी ह्याच कारणासाठी निवडली कारण ह्या काळामध्ये ॲक्च्युली आपण ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये कसे हळूहळू जात गेलो, त्या ट्रॅकमध्ये कसे पळत गेलो
हे लोकांना माहिती नाही, कारण लेटर मुघल लोकांना माहितीच नाही. असे 1 डे ब्रिटिश आले नाहीत. त्यांना एक येण्यासाठी आपण एक स्पेस निर्माण करून दिली, डिवाइड अँड रूल झालं आणि त्यामुळे ते आले. आणि हेच हिस्ट्री आपण अंडरस्टँड करून पुढेही आपण याच अप्रोचने जायला पाहिजे की हे मिस्टेक्स आपण पुन्हा रिपीट नाही करणार. आपण दुसऱ्या कुठलाही पॉवर असो, इंडियामधलाही असो, इनसाईड पण प्रॉब्लेम्स आहेत, एक्सटर्नल इश्यूज पण आहेत, त्या दोघांच्याही ट्रॅपमध्ये आपण फसणार नाही आणि आपण चांगल्या फ्युचरसाठी पुढे जाऊ. हीच आपल्या देशासाठी मी काय म्हणतो ड्रीम करतो, असंच पुढे बोलणार हवं. तर थँक्यू सो मच.